नमस्कार मंडळी, सुरुवात करूया रेसिपीला. तर सर्वात आधी आपण भाजीसाठीचा मसाला तयार करून घेऊया. इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे थोडेसे तेल टाकून भाजून घेतलेले आहे आणि 1 चमचा धणे 1 मिनिटभर परतवून घ्यायचे आणि हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. आता इथे अर्धी वाटी खोबरे थोडेसे सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तीळ टाकून हे देखील आपल्याला 1 मिनिटभर भाजून घ्यायचं आणि आता हे आपण एक प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. भाजलेले खोबरे आणि तीळ कोथिंबीर टाकून मी आधी वाटून घेतलेले आहे. पुन्हा याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे धणे टाकायचे. 1 चमचा लाल मसाला आणि पाव चमचा हळद टाकून याचं पाणी न टाकताच आपल्याला ह्या पद्धतीने वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता इथे मी पाव किलो शेवग्याची शेंगा घेतलेल्या आहे. शेंगांचे मी एवढ्या साईजमध्ये छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे आणि नंतर आपल्याला अशा पद्धतीने त्या शेंगांच्या शिरा काढून घ्यायच्या आहे आणि शेंगा धुवून घ्यायच्या आहे. तर इथे कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झाले की आपल्याला शेवग्याच्या शेंगा टाकायच्या आणि पाव चमचा हळद टाकायची आहे. 1 मिनिटभर शेंगा तेलामध्ये परतवून घ्यायच्या आहे. आता आपल्याला 5 मिनिटांसाठी ह्या शेंगा फ्राय करून घ्यायच्या आहे आणि मधून मधून थोड्याशा अशा हलवत राहायच्या. तर तुम्ही इथे बघू शकता शेंगांना आता सोनेरी रंग आलेला आहे आणि आपल्या शेंगा ह्या बऱ्यापैकी फ्राय झालेल्या आहे आणि 70 ते 80% जवळजवळ ह्या शिजलेल्या आहेत. तर आता आपण ह्या शेंगा एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता ह्याच तेलामध्ये आपल्याला इथे खडे मसाले टाकून घ्यायचे आहे. 1 तमालपत्र, 2 वेलची, 2 लवंग, छोटासा दालचिनीचा तुकडा आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे आणि एक मध्यम साईजचा कांदा मी इथे बारीक कापून घेतलेला आहे. कांदा देखील आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आता 1 टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पाने याच्यामध्ये टाकायचे आणि हे देखील आपल्याला परतवून घ्यायचं आहे. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, थोडासा आल्याचा तुकडा मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेले आहे. हे देखील आपण तेलामध्ये परतवून घेऊया आणि इथं आपण खोबऱ्याचं आणि शेंगदाण्याचं जे वाटण केलेलं होतं तर हे आपण तेलामध्ये 1 मिनिटभर परतवून घेऊया आणि त्याच्यामध्ये मी इथे 1 वाटीभर पाणी टाकलेलं आहे. तर आता हे आपण मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे. 1 चमचा काळा मसाला टाकलेला आहे आणि आपण आता हे मिक्स करून घेऊया. आता हा मसाला आपल्याला 3 ते 4 मिनिटांसाठी मंद आचेवर ठेवायचा आहे. जोपर्यंत ह्या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला मंद आचेवर ठेवायचा आहे. आता इथे आपल्याला फ्राय केलेल्या शेंगा मसाल्यामध्ये टाकून घ्यायच्या आहे आणि एकदा हे आपण मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर भाजीला जितका रस्सा हवा असेल त्या अंदाजाने आपण पाणी टाकून घेऊया. आता याला उकळी आली की आपल्याला याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे. तर साधारण आपण हे झाकण 6 ते 7 मिनटं ठेवलेलं आहे. आता 6 ते 7 मिनिटांनी आपण झाकण काढून घेऊया आणि याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊया. तर इथे आपली मस्त शेवग्याची शेंगांची भाजी ही तयार झालेली आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.